नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आप्पे आणि इडली एकदम पारंपरिक पद्धतीने. काहीही न वापरता इनो, सोडा, बेकिंग पावडर काहीही न वापर करता एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार आप्पे आणि इडली बनवणार आहोत एकाच पिठापासून. नक्की ट्राय करून बघा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मूग डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत. 2 वाटी तांदूळ आणि बाकीच्या डाळी 1-1 वाटी घेतलेल्या आहेत. तुम्ही हे 5 ते 6 तास भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून. ही सगळी डाळ वाटून घेतल्यानंतर आपल्याला याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही आपल्याला मिश्रण रात्रभर भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही 5 ते 6 तासासाठी जरी ठेवलं तरी चालेल. याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही आहे, मीठ करायचं नाही आहे, इनो, सोडा काहीच नाही. रात्रभर हे आपल्याला असंच रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे. बघा आता मी सकाळी हे नाश्ता बनवत आहे, तर त्यासाठी बघा किती छान आपलं हे एकदम छान अशी जाळी पडलेली आहे. आता हे आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. तुम्ही पाहू शकता. एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. एकदम छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. बघा एकदम स्पंजी असं आपलं हे डाळीचं मिश्रण झालं आहे. थोडंसं तुम्हाला घट्टसर वाटलं थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. इथं मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ ॲड करून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे परत. याच्यामध्ये आता काहीच ॲड करायचं नाही आहे, इनो करायचं नाही, काहीच गरज नाही. एकदम छान आपलं झालेलं आहे. आता बघा याच्यामध्ये मी भाज्या टाकत आहे थोड्या. गाजर, कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि कांदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण रेडी आहे आप्पे आणि इडली बनवण्यासाठी. बघा आता इथे मी आप्पे पात्र पण आता गरम करायला ठेवलं आहे. त्याला आपल्याला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आहे. आणि आप्पे पात्रामध्ये मिश्रण टाकताना आधी साईडने टाकायचं, कारण गॅसची फ्लेम एकदम मधोमध असते, त्याच्यामुळे मधले आप्पे जळू शकतात, खराब होऊ शकतात. त्याच्यामुळे आधी साईडने टाकायचं आणि नंतर मध्ये ॲड करायचं आहे. थोडं थोडं ॲड करून घ्यायचं. बघा एकदम छान असं हे मिश्रण ॲड झाल्यानंतर 5 ते 6 मिनिट आपल्याला हे झाकवून छान परतवून घ्यायचं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण हे परतून घेऊया. तोपर्यंत आपण इडली पण लावून घेत आहे. मी इडली पात्राला बघा मी तेल लावून घेत आहे. प्रत्येक पात्र भरून आपल्याला इडली पण वाफलून घ्यायची आहे तोपर्यंत ॲप्पे बनेपर्यंत. एकदम छान इडली पण स्पॉन्जी होते याची. एक वेळेस दोन्ही पण तुम्ही ट्राय करू शकता. अशा प्रकारे मी इडली पात्र भरून घेतलेलं आहे. बघा आता हे पण 10 मिनिटासाठी वाफलायला ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे आपले आप्पे पण बनवून रेडी आहेत. आपण आता पलटी करून घेऊया आप्प्यांना. एकदम छान मऊ लुसलुशीत असे आप्पे बनवून रेडी होतात. तुम्ही पाहू शकतात. बघा इझिली पलटले पण जातात. अशा प्रकारे आपण सगळे आप्पे पलटून घेऊया. एकदम छान असे हे मिक्स डाळीचे आप्पे बनवून रेडी होत आहे. तुम्ही पाहू शकता. बघा नक्की ट्राय करा. आता हे पूर्ण पलटी झाल्यानंतर आपण 2 मिनिटं ह्याला परत फ्राय करणार आहोत झाकण ठेवून. आता बघा इथं आपले 2 ते 3 मिनिटानंतर मस्त असे हे आप्पे बनवून रेडी आहेत. चला आता आपण हे साईडला काढून घेऊया. एकदम मस्त जाळीदार आप्पे बनवून रेडी आहेत. तुम्ही पाहू शकतात. बघा स्पंजी पण झालेले आहेत. आता इडली पण इथं आपली रेडी आहे. आपण इडली पण साईडला काढून घेऊया. एकदम मस्त टम फुगलेली आहे. आपण याच्यामध्ये काही वापरलेलं नाही, सोडा नाही, इनो नाही आणि बेकिंग पावडर पण नाही. अशा प्रकारे आपण आता बघा इडली साईडला काढून घेऊ. एकदम छान स्पंजी अशी इडली पण बनवून रेडी आहे आपली. चला आता या ग्रीन चटणी सोबत आपण सर्व करूया आप्पे पण आणि इडली पण. एकदम मस्त टेस्टी अशी आपली इडली आणि आप्पेची रेसिपी बनवून रेडी आहे. एकदम छान पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे. याच्यामध्ये सोड्याचा न वापर करता हेल्दी आहे. नक्की ट्राय करा. बघा तुम्हाला आता इथे मी एक इडली आणि आप्पे मोडून दाखवत आहे. एकदम स्पंजी असा हे आप्पे आपल्याला बनवून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे. मऊ लुसलुशीत इडली पण आपली बनवून रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.